आज आपण कांदा भजी एकदम कुरकुरीत कशी बनवायचे ते बघणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर मी इथे 4 कांदे घेतले आहे। कांदा कट करताना तो एकदम मधोमध कापायचा आणि त्यानंतर आडव्या स्लाइसेस करायच्या, म्हणजे त्याने लांब लांब स्लाइसेस निघतात। आता कांदा सर्व कापून झालेला आहे आणि तो मोकळा करून घेऊ। त्यात 1 चमचा मीठ टाकून 15 मिनिट तसंच ठेवू, म्हणजे त्याला पाणी सुटेल। आपल्याला पाणी टाकायची गरज पडत नाही। त्यासाठी 6-7 मिरच्या तुम्ही इथे कमी जास्त करू शकता। 9-10 लसूण पाकळ्या, अर्धा चमचा ओवा आणि 1 चमचा जिरे घेतले आहे। ओवा आणि जिरेने छान चव लागते। आता कांद्यात मीठ टाकून 15 मिनिट झाले आहे। कांद्याला छान पाणी पण सुटले आहे। आता आपल्याला पाणी टाकायची गरज पडणार नाही। त्यात टाकू पाव चमचा हळद, वाटलेला मसाला, 4-5 चमचे तांदळाचे पीठ, त्यामुळे आपले कांदा भजी एकदम कुरकुरीत होतात। खूप सारी कोथिंबीर, मी इथे 1 वाटी बेसन घेतले आहे। ते थोडे थोडे करून मिक्स करून घ्यायचे, एकदम टाकायचे नाही। जसे लागेल तसे चमचा मिक्स करायचे। हे बघा, पूर्ण वाटी बेसन इथे लागले आहे आणि मी पाणी सुद्धा टाकलेले नाही। कांद्याला जे पाणी सुटले होते त्यातच एवढे बेसन बसले आहे। जर तुमच्याकडून जास्त बेसन झाले तर थोडे पाणी टाकू शकता। आता हे चांगले मिक्स करून घ्यायचे। इथे मी कढईमध्ये तेल गरम केले आहे। ते खूप गरम पण नाही करायचे, नाहीतर भजी जळतील। कमी गरम पण नाही करायचे, त्यामुळे ते जास्त तेल ओढतील। तर त्यासाठी तेलात थोडे बेसन पीठ टाकून बघायचे। ते लगेच वर आले तर तेल चांगले तापले आहे आणि मग भजी तेलात सोडायला सुरुवात करायची। मोठे मोठे गोळे नाही घ्यायचे, छोटा गोळा घेऊन पसरून टाकायचा, म्हणजे ते आतमध्ये कच्ची राहणार नाही। तुम्ही बघू शकता, असे लाल होईपर्यंत तळून घ्यायचे।